प्रीती एक साधी मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती। ती शिक्षणात हुशार होती, पण फारशी बोलकी नव्हती। कॉलेजमध्ये तिच्या काही मैत्रिणी होत्या, पण तिला खूप मोकळेपणाने बोलता यायचं नाही। तिला फक्त अभ्यासात रस होता। तिच्या आयुष्यात फारस काही वेगळं घडत नव्हतं। ती नेहमी तिच्या जगात रमलेली असे। कॉलेज संपलं की घरी यायचं, अभ्यास करायचा आणि रात्री आईबाबांसोबत थोड्या गप्पा मारायच्या, बस। प्रीतीच्या आयुष्यात अचानक एक मोठा बदल झाला, जेव्हा तिला तिच्या मैत्रिणीच्या आग्रहाने एक नवीन सोशल मीडिया ॲप डाउनलोड करायला सांगितलं। प्रीतीला आधी फारसा उत्साह नव्हता, पण मैत्रिणींच्या आग्रहामुळे तिने ते ॲप डाउनलोड केलं। तिथे ती नवीन लोकांशी जोडली गेली। सुरुवातीला तिला हे सगळं खूप नवीन वाटलं, पण जसजसं ती त्यात गुंतत गेली, तसतसं तिचं लक्ष त्यात लागायला लागलं। त्या ॲपवर एके दिवशी तिला राहुल नावाचा मुलगा भेटला। राहुल खूप मोकळा, गप्पिष्ट आणि हुशार होता। त्याचं प्रीतीशी संवाद साधण्याचं कौशल्य खूप चांगलं होतं। त्यांनी हळूहळू एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली। सुरुवातीला साध्या सोप्या गोष्टी, कॉलेज, करिअर आणि छंद यावर चर्चा व्हायची, पण जसजसे दिवस गेले तसतसे त्यांच्या गप्पा अधिक गहन होऊ लागल्या। ते दोघंही एकमेकांचे विचार ऐकायला लागले आणि एकमेकांच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करू लागले। राहुलच्या सोप्या आणि मजेशीर बोलण्याने प्रीतीला हळूहळू त्याच्याकडे आकर्षण वाटायला लागलं। तिने आयुष्यात पहिल्यांदाच असा अनुभव घेतला होता की कुणाशी मोकळेपणाने संवाद साधता येतो आणि समोरचा व्यक्ती तिचं प्रत्येक शब्दाचं महत्त्व समजून घेतो। प्रीतीला राहुलसोबत गप्पा मारायला खूप आवडायला लागलं। रोजच्या आयुष्यातलं एक रुटीनच तयार झालं होतं। कॉलेज संपलं की प्रीती तातडीने घरी यायची आणि मग राहुलसोबत तासनतास चिंग चालायचं। त्यांचं नातं हळूहळू गढ होत होतं। रोजच्या गप्पांमधून दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले होते। मोबाईल आणि चिंगने त्यांचं नातं फुलवलं होतं। राहुलने प्रीतीला एकदा सांगितलं होतं की त्याला अजून काही लोकांशी कधीही इतक्या मोकळेपणाने बोलता आलं नव्हतं, पण प्रीतीशी बोलताना त्याला कधीही काही लपवावं असं वाटलं नाही। प्रीतीलाही तसंच वाटत होतं। चॅटिंगमधून सुरू झालेलं त्यांचं नातं आता हृदयातल्या भावना व्यक्त करण्यापर्यंत आलं होतं। एक दिवस राहुलने तिला सांगितलं की त्याच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी विशेष भावना आहेत। प्रीतीही तेच अनुभवत होती, पण तिने कधी त्याला स्पष्टपणे सांगितलं नव्हतं। राहुलने तिला स्पष्ट सांगितलं की त्याला तिचं मनापासून प्रेम आहे। प्रीतीच्या मनात एकाच वेळी भीती आणि आनंद होतं। भीती याची की हे नातं कसं पुढे जाईल, आणि आनंद याचा की तिला एक असा व्यक्ती मिळाला होता जो तिला तिच्या मनातलं अगदी स्पष्टपणे समजून घेत होता। प्रीतीने राहुलला सुरुवातीला कोणतंही उत्तर दिलं नाही, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल खूप जास्त भावना निर्माण झाल्या होत्या। काही दिवसांनी तिनेही राहुलला सांगितलं की तिला त्याच्याबद्दल तसंच वाटतं। तिने कबूल केलं की चिंगमुळे, तासनतास बोलण्यामुळे ती त्याच्याशी खूप जवळ आली होती। राहुलच्या साध्या सोप्या संवाद शैलीने तिला खूप भावनिक आधार मिळाला होता। त्यांची प्रेम कहाणी मोबाईल आणि चॅटवरच सुरू झाली होती। दोघांनी हे नातं खूप काळजीपूर्वक आणि आदराने सांभाळलं। त्यांना माहिती होतं की मोबाईलवर सुरू झालेलं प्रेम प्रत्यक्ष आयुष्यातही तितकंच मजबूत असायला हवं। काही दिवसांनी त्यांनी ठरवलं की एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचं। त्या भेटीची प्रीतीला खूप उत्सुकता होती। जरी ते मोबाईलवरून खूप बोलले होते, तरी प्रत्यक्ष भेटीचं महत्त्व वेगळंच होतं। राहुल तिला एका कॅफेमध्ये भेटला आणि त्या दिवशी त्यांच्या प्रेमाचं नातं आणखी मजबूत झालं। दोघांनी खूप गप्पा मारल्या, हसलं आणि एकमेकांच्या सहवासात ते खूप आनंदी झाले। त्यानंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं। चिंग, फोन कॉल्स
आणि अधूनमधून भेटी असं त्यांचं नातं वाढत गेलं. त्यांना माहिती होतं की त्यांचं प्रेम फक्त मोबाईल पुरतं मर्यादित नाही, तर त्यात एकमेकांवरचा विश्वास आणि आदर खूप मोठा होता. परंतु काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक आव्हान आलं. राहुलचं करिअर पुढे घेण्यासाठी त्याला दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. हे ऐकून प्रीती थोडी अस्वस्थ झाली. तिला भीती वाटू लागली की अंतरामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होईल का. पण राहुलने तिला आश्वासन दिलं की तो नेहमी तिच्या जवळच असेल, जरी ते भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी त्यांच्या मनाचं अंतर कमी राहील. राहुल दुसऱ्या शहरात गेला आणि खरंच त्यांचं नातं जसं होतं तसं टिकून राहिलं. ते रोज चॅट करत, एकमेकांशी फोनवर बोलत आणि वेळ मिळेल तसं भेटत. त्यांच्या नात्याचं हे रूप, ज्याची सुरुवात मोबाईल आणि चिंगवरून झाली होती, आता प्रत्यक्ष आयुष्यातही तितकंच मजबूत झालं होतं. राहुल दुसऱ्या शहरात गेला आणि खरंच त्यांचं नातं जसं होतं तसं टिकून राहिलं. ते रोज चॅट करत, एकमेकांशी फोनवर बोलत आणि वेळ मिळेल तसं भेटत. त्यांच्या नात्याचं हे रूप, ज्याची सुरुवात मोबाईल आणि चिंगवरून झाली होती, आता प्रत्यक्ष आयुष्यातही तितकंच मजबूत झालं होतं. अखेर काही वर्षांनी दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एका पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी बोलून लग्न ठरवलं. प्रीती आणि राहुलचं प्रेम, ज्याची सुरुवात फक्त चिंगमधून झाली होती, आता एका नव्या आणिख्या आयुष्याच्या प्रवासात बदललं होतं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेमाचं स्वरूप बदलतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आजच्या काळात प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं. पण त्यातला खरा गाभा हा एकमेकांवरील विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर यातच असतो.